आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलोय, तर इथे थोडे बेटर ऑप्शन आहे. आम्हाला वेगळा बनवून घ्यावा लागणार आहे कागळ आणून. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे रविवार, तर आम्ही बाहेर चाललोय. आता कशासाठी चाललोय हे तर तुम्हाला कळेलच. तर चला, आता सानू सुद्धा रेडी झाली आहे आणि आज चावी घेऊन बसली ती चक्क. सानू गाडीची चावी घेऊन बसली आहे. चला मग बाहेर. तो नॅपकिन हो लावते, एक मिनिट थांब. तसं नाही केलं पाहिजे. चला मी निघालो. तर आम्ही आलोय फर्निचरच्या दुकानामध्ये. तर आमचा विचार आहे की एक बेड बघावा. तर बघताय आणि एक देवघर बघायचं होतं आम्हाला. बघू आता फायनल होते की नाही, आमच्या चॉईसनुसार मिळतो का नाही, वाटत तर नाही आहे. सानू म्हणती हा सोफा घ्यायचा मम्मा आपल्याला. ए बाळा जाऊ नये, राहू दे. आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलोय, तर इथे थोडे बेटर ऑप्शन आहे. आम्हाला वेगळा बनवून घ्यावा लागणार आहे, कारण रेंटने राहत असल्यामुळे ना थोडं मूविंग करायला इझी पडलं पाहिजे, असा बनवून घ्यायचा आहे. असा सोफा घ्यायचा आपल्याला. छान आहे का सोफा? आहे ना बाळा आपल्याला. इथे देवघरच म्हणजे नाही आहे, त्यांनी ऑनलाईन फोटोज दाखवलेत आम्हाला PDF. तर बघू आता काय होतं. तर देवघरच्या नावावर झालं तर 1-2 डिझाईन्स आहे फक्त, आणि ते काही मला आवडले नाही आहे. हे एक आहे फक्त आणि हे एक आहे, पण मला असं नको आहे. तर काल रविवारला तुम्ही बघितलंच की आम्ही फर्निचर बघायला गेलतो. तर आम्हाला एकतर घेणं होतं देवघर. तर बरेच दिवस झाले आता मला इथे पुण्याला येऊन राहिला, पण माझ्याकडे होतं पण छोटंसं देवघर होतं. तर मला आता खूप दिवसाची मोठं घ्यायची इच्छा होती, पण आता शेवटी त्याचा मुहूर्त लागला आणि सोबतच एक बेडसुद्धा घ्यायचा होता. तर आम्ही 2-3 दुकानं फिरलो, पण जसं म्हणाल पटाईसारखी अशी डिझाईनच मिळत नव्हती. आणि एकतर इकडे पूर्ण प्लाऊडचे, तर आम्हाला सागवानमध्ये बनवून घेणं होता. म्हटलं जास्त दिवस टिकेल, पण तसा काही मिळाला नाही. मग त्यामुळे चॉईस करायला खूप वेळ लागला आणि मग रात्र झाली. त्यानंतर मग मी काहीच ब्लॉग शूट केला नाही, त्यामुळे ते छोटंसंच शूट झालेलं एक पार्ट. म्हटलं चला दुसऱ्या दिवशीचं तुमच्यासोबत शेअर करू. तर बेड आणि देवघर बुक आम्ही केलेलं आहे. बुक करून दिला त्यांना, आमच्या मनाने डिझाईन सांगून दिली. तर ते काही दिवसात 8 ते 10 दिवसात बनवून देणार आहे. आल्यावर तुमच्यासोबत मी शेअर करेलच कसं आहे किंवा त्याची प्राईस काय. तर चला, आता ते सगळं तर झालं, पण आता दुसऱ्या दिवशी आज सोमवार आहे. तर आज सानू स्कूलला गेलेली होती, तर तीसुद्धा स्कूलमधून आलेली आहे आणि तिचा फर्स्ट डे होता सुट्ट्यांनंतर. तर विशेष असं काही म्हणजे स्कूलमध्ये वेलकम होतं, डेकोरेशन केलेलं होतं, त्यांचं छान छान टॅटू वगैरेच काढून दिले त्यांना. तर मग त्यामुळे ती खूप खुश होती, रडली वगैरे अजिबात नाही आहे. तर ती स्कूलमधून आली आहे आणि वरती गेलेली खेळायला ताईंकडे. म्हणून मग मी दुपारी थोडंसं काम काढलं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते, कारण तेवढं फर्निचरचंच मी अगोदरच्या दिवशी शूट केलेलं. मला असं वाटलं असेल ब्लॉग एवढं असेल शूट केलेलं, पण मी बघितलं तर खूपच कमी होतं. म्हटलं चला दुसऱ्या दिवशीचं पण थोडंफार शेअर करूयात. आणि सानूला स्कूलला घ्यायला गेले ते स्कूलमध्ये, तेव्हा त्याच्या अगोदरच मी
तर आज मी हे डबे काढून ठेवलेत घासायला. तिला घ्यायला गेलते त्या अगोदरच मी रिकामे करून ठेवलेत त्यामधलं सगळं सामान. म्हटलं ती आल्यावर परत मध्ये मध्ये करेल. तर आता काढून ठेवलेत. आता ती वरती गेली आहे तर मस्त घासून घेते. त्यामुळे मला वरच्या ताईंची त्यांची खूप हेल्प असते. ती म्हणजे भरपूर वेळ वरतीच खेळत असते. तर हे वरचं तर करणंच आहे, पण याचा नंबर आता मी उद्या किंवा परवा लावेलच. तर हे सगळे डबे मी घासायला काढून ठेवलेत आणि त्यातलं सामान असं खाली काढून ठेवले. इकडे पण काढून ठेवले काही बेसन वगैरे. तर चला आता फटाफट डबे घासून घेते मी आणि मग सामानसुद्धा लवकरच लावून द्यावे लागेल, नाहीतर मग काही काही ती सांडे. आली पण तू का? मी तर आत्ताच म्हटलं होतं सानूवरती गेलेली आहे आणि टिफिन बॅग सोबत खेळणं सुरू आहे. टिफिन घेऊन जाती म्हणती डब्बा पार्टी करायची. हो ना? टिफिनमध्ये काय नेलं होतं? टिफिनमध्ये ते खारुड्या मी काढून ठेवलं त्या डब्यातून. त्यात भरल्या होत्या एका डब्यामध्ये आणि मुरमुरे दिले होते. ते मुरमुरे असे फेकले तिकडे. आता काय काय ठेवलं काय माहिती. खायचं असतं बा ते. तर आत्ता सगळे डब्बे घासून झालेत आणि बाहेरून आहे ना गॅलरीत, तर गॅलरीमध्ये ठेवले सुकवायला इकडे. आणि ते सगळे झाकण ठेवले, पडले सुद्धा का आणि कोरड्या ठेवल्यात सुकवायला. म्हटलं ऊन आहे तर सुकून घ्यावी. तर आता अर्ध्या एक तासात सुकतील डबे, म्हणजे एकदम कडक होतील. मग सगळं सामान भरून ठेवते. आणि सानूने बघ कसा गोंधळ घालून ठेवलाय घरात. कचरा ते सगळं झाल्यावरच हे साफ करेन मी आता. आणि गॅसच्या ओट्याखाली ते डबे राहते माझे, तर त्याच्या खालचं सुद्धा मी सगळं घासून घेतलंय. तर हे बघा सगळं क्लीन केलं एकदम. आणि इकडे पण पूर्ण क्लीन केलं खालचं. आणि मग आता ते सगळं झाल्यावर डबे लावून अगोदर घासणीने घासून घेतलं आणि नंतर कपड्याने मी पुसून घेतलं, कारण आपण तेलाचा डब्बा किंवा कॅन ठेवतो तर मग ते चिकट होतं त्यामुळे. तर आता तेवढं झालं की मग सामान लावून. तर फायनली माझं काम कंप्लीट झालं आहे आणि राहिलेले भांडेसुद्धा घासून ठेवलेत. आणि बघा सगळे यावेळी ना मी सगळे डबे वरती लावून दिले आणि खाली एकदम असं आता मोकळं आहे. इथे चेअर घालून ठेवली मी. रिकामी जागा राहते तर मग त्यामध्ये काहीतरी बसतं. एकतर सानूचे खेळणे राहतात, काही राहतात. खाली फक्त एक पिठाचा डब्बा आणि एक दोन मला जास्त जे सामानाला लागतात तेच डबे ठेवलेत. बाकीचे मी सगळे वरती ठेवून दिलेत मस्त. आणि आत्ताच किचन आवरले आणि नाही म्हणता एवढा वेळ गेला की हे पण आलेत आत्ताच. आणि ते बरं झालं ते यायच्या अगोदर माझं काम आवरलेलं. आणि आत्तापर्यंत ती मोबाईल बघत होती सानू आणि ते आले, गेटचा आवाज आला लगेच पळत गेली, मागे लपून बसली, मोबाईल इथे टाकून दिला. तर चला आता मस्त चहा ठेवते आम्हा दोघांसाठी. आणि हे बघा इथे का रडणं सुरू येतात. अगं आणलं असेल पप्पांनी. पप्पा खोटं बोलतात का हो? का खोटं बोलतात एवढं सगळं आणून? तुझ्यासाठी काही नाही आणलं म्हणून एवढा राग का? असं करतात का पप्पाला? रोजचं आल्या तिचं हेच असतं की पप्पांनी माझ्यासाठी काय आणलं. अगोदर ती बॅग चेक करते, त्यानंतर मग
रडते, माझ्यासाठी काहीच नाही आणलं. जर काहीच नाही सापडलं आणि ते वरतून ते जर म्हटले खरंच नाही आणलं काही, मग हे असं रडू असतं. हो ना? आणि ते तसं पॅकेट तोंडात घालत असतात का? खाऊ पाहिजेच रोज तिला. आता ते तर चहा पिऊन कॉफी पिऊन आलेले, त्यामुळे मग माझ्या एकटीसाठी चहा ठेवलाय फक्त. आणि सानू इकडे चिप्स खातीये. आमच्या सानूचे केसच का बरं असे झाले असून काय माहिती. आता ते एवढे छान सकाळी तेल वगैरे लावून चोपून चापून दिले होते मी. हे बघा कसे झाले, कर्ली 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 इयर्स आहेत सानूचे. आणि सानूला स्कूलमध्ये काय मिळालं होतं तो दिसत नाही आता, गेला. पण आम्हाला स्टार मिळाला होता स्कूलमध्ये. हो ना? मॅमचं ऐकलं होतं म्हणून, होमवर्क केला होता म्हणून. काय म्हटलं होतं तू स्कूलमध्ये? काय तसं नाही करू, कानात सांगते का? ती म्हणते मी आई म्हटलं होतं म्हणून मॅमनी मला स्टार दिला. थोडाच वेळ शिकवलं असेल त्यांनी, खूप झालं तर अर्धा तास. त्यात पण आमच्या मॅडम स्टार घेऊन आल्या आणि घरी अजिबात मम्मीचं ऐकत नाही काही म्हणायला. तर चला आता मस्त चहा घेते आणि सानू तर चिप्स खातीचे सांडूनी बाळा. तर आजच्यासाठी आता एवढंच. आणि थोडा वेळ आता आराम करते आणि त्यानंतर खाते मी. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकच होईल. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, अजून असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्याला आपलं चॅनल ग्रो करायचं आहे, आपली फॅमिली मोठी करायची आहे. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि इथं बघा काय सुरू आहे.